तर काल मुंबईमध्ये वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे घाटकोपरमध्ये मोठं होर्डिंग पडून भीषण दुर्घटना घडली आणि या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झालाय तर 70हून अधिक जखमी झाले। या भीषण दुर्घटनेला दोषी ठरलेले इगो जाहिरात कंपनीचे संचालक भावेश भिंडे यांचा ठाकरे गटाच्या नेत्यांसोबतचा फोटो भाजपच्या नेत्यांनी ट्विट केलाय। या सर्व आरोपांवरती ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी। घाटकोपर येथील दुर्घटनेमध्ये आतापर्यंत जी ताजी माहिती मिळते त्यानुसार 14हून अधिक जणांचा मृत्यू झालेला आहे तर 70हून अधिक जण गंभीररित्या जखमी देखील झालेले आहेत। आपल्यासोबत ठाकरे गटाचे नेते आहेत अनिल परब, आपण त्यांना थेट विचारूया। भाजपचे आमदार आणि नेते नितेश राणे यांनी एक ट्विट केलेलं आहे आणि त्या ट्विटमध्ये त्यांनी भावेश भिंडे यांचा फोटो जो आहे तो ठाकरे गटाचे म्हणजे तुमच्या गटाचे जे नेते त्यांच्यासोबत दाखवलेला आहे आणि आरोप केले की भिंडे यांचे तुमच्या पक्षाशी संबंध आहेत। काय नेमकं तुम्ही त्यांना उत्तर देणार? नितेश राणेला हीच कामासाठी त्यांनी ठेवलेलं आहे। माझं साधं म्हणणं असं आहे की असे फोटो, हजारो फोटो, मी जे स्कॅममध्ये अडकलेले लोक आहेत, घोटाळे केलेले लोक आहेत, ज्यांच्यामुळे लोकांचे मृत्यू झाले असे फोटो आहेत, असे सत्ताधाऱ्यांबरोबर मी दाखवू शकतो। असा फोटो असणं म्हणजे सत्ताधारीचा तो नेता त्या गुन्ह्यात सहभागी आहे असं होत नाही। परंतु याचबरोबर माझी मागणी आहे की ह्या जर दुर्घटनेस जो जबाबदार असेल, मग तो भावेश भिडे असेल किंवा आणखीन कोणी असेल, याच्यावरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे। बेकायदेशीर होर्डिंगवरती कारवाई करा अशी सतत मागणी मी विधान परिषदेत करत असतो। सरकार त्याला दाद देत नाही, परंतु आता ह्या निमित्ताने ताबडतोब प्रशासनाने याच्यावरती कारवाई करून एक मेसेज दिला पाहिजे, कारण आता पावसाळा अजून यायचा आहे। आता ही पहिली घटना आहे, अजून काही घटना घडू शकतात, म्हणून तातडीने पाऊल उचलून पहिलं या भावेश भिडेवरती कारवाई झाली पाहिजे, कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे, जेणेकरून सगळ्यांना हा मेसेज जाईल। आमच्याबरोबर फोटो असणं, असे मी कित्येक फोटो मुख्यमंत्र्यांचे दाखवू शकतो, उपमुख्यमंत्र्यांचे दाखवू शकतो, सराईत गुन्हेगारांबरोबरचे फोटो दाखवू शकतो, सराईत गुन्हेगारांच्या घरी गेलेल्यांचे फोटो दाखवू शकतो, ज्यांच्याबरोबर त्यांच्या मुलांचे फोटो आहेत असे मी दाखवू शकतो। त्याच्यामुळे ते काय सगळे काय गुन्हेगार ताबडतोब ठरत नाहीत, परंतु माझं म्हणणं असं आहे की भावेश भिडेला त्याच्यावरती कारवाई व्हायलाच पाहिजे। पण त्याचबरोबर खारघर दुर्घटनेसाठी जे कोण जबाबदार होते यांच्यावरती देखील कारवाई झाली पाहिजे। ते प्रकरण का दाबलं गेलं? का तर मुख्यमंत्र्यांच्या जवळचा कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणून? मग त्याच्यावर देखील कारवाई कधी करणार ह्याचं उत्तर आम्हाला पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकर, उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।